हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. सर्दीची साथ चालू आहे. मला पण खूप सर्दी झालेली आहे. तोंडाला चव नाहीये. काही खावंसं वाटत नाही. खाल्लं तरी त्याची चव कळत नाहीये. म्हटलं काहीतरी झणझणीत खावं म्हणजे ॲटलिस्ट तिखट तरी चव लागेल. म्हणून मग मिरच्या घेतल्या थोड्याशा धुवून, पुसून घेतल्यात आणि पॅनमध्ये बडीशोप, जिरे, थोडीशी कलोंजी आहे, कांद्याचं बी आणि थोडंसं मेथीदाणे घेतलेत, पण ते मी नंतर टाकणार आहे. मोहरी टाकलेली आहे. मोहरी जरा बऱ्यापैकी जास्त टाकली मी. थोडंसं भाजून घ्यायचं, हलकंसंच भाजायचं आणि आता त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मी मेथीदाणे टाकलेत. मेथीदाणे टाकल्याच्या नंतर मात्र एखादा सेकंदच फक्त गॅस चालू ठेवायचा. लगेच गॅस बंद करून पॅन गरम आहे तसंच ठेवायचं ते. आपोआपच ते थोडंसं रोस्ट होतं आणखी. आता मिरचीची पोटं जस्ट असं फोडल्यासारखं करते मी. अख्खं कापत नाहीये, कारण मला मसाला आतमध्ये भरायचा नाहीये. त्याच्यामुळे जस्ट असं फोडलेत मी त्याचे पोटं, जेणेकरून ते तेलामध्ये फुटणार नाहीत, नाहीतर खूप तेल उडतं. आता पॅन थंड झालाय. सगळे जिन्नस मी मिक्सरमध्ये टाकतेय. धने नाही सापडले म्हणून मी धन्याची पूड वापरते इथे. मीठ टाकतेय आणि दरदरीत असं हे वाटून घेतलेलं आहे. तेलावरती हिंग टाकले. छान हिंग असं तडतडलं की त्याच्यामध्ये पुन्हा थोडीशी मोहरी टाकली. मोहरीच्या तेलामध्ये मिरच्या खरं तर छान लागतात या फोडणीच्या मिरच्या. पण माझ्याकडे नव्हतं मोहरीचं तेल म्हणून मी थोडीशी मोहरी एक्स्ट्रा घातली. कारण की गावरान मोहरी छोटी छोटी एकदम बारीक तडतडली अशी छान तर मस्त लागते कुरकुरीत ती. आता लगेच त्यावरती मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या मी थोड्याशा पातळ उबट बघून घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या छान लागतात चवीला. तिखट पण असतात बऱ्यापैकी. आता त्या बिया ज्या आहेत त्या उडायला लागतात. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवलं. 1-2 सेकंद तडतडणं बंद झालं की मिरच्या अशा पलटून घ्यायच्या थोड्याशा. व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. थोडंसं मीठ येथे पण मी टाकले, म्हणजे आपण जे पोट फाडलंय मिरच्यांचं त्याच्यामध्ये ते जातं. थोड्याशा अशा ब्राउनिश व्हायला लागल्या की त्यामध्ये मसाला टाकायचा. गॅस एकदम बारीक आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं. मसाल्याचा पण रंग थोडासा बदलायला लागला की मग गॅस बंद करून टाकायचा. असा गोल्डन झाला की असं खरपूस छान लागतं. त्याच्यामध्ये लिंबू पिळलंय मी थोडंसं. गॅस बंद केल्याच्या नंतरच लिंबू पिळायचं. परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान अशी ही मसालेदार मिरची झणझणीत तोंडाला चव येते. सर्दी असो नसो तुम्ही तोंडी लावणीसाठी नक्की करून बघा. रेसिपी छान आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.